हॅलो गाईज, माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी चालली होती माझ्या मामाच्या गावाला आणि इथे यांची मस्ती चालू होती. बघा, बाहेर चुलीवरचं चिकन खायचं होतं म्हणून ह्यांनी कोणाच्या तरी गौऱ्या चोरून आणल्यात गाईज, बघू शकतात. आणि इथे ह्या दोघींना चुलीवरचं चिकन खाण्याची इच्छा झाल्यामुळे ह्या दोघींनी चूल तयार केली आणि त्यासाठी मी ह्यांना कागद आणून दिले. आणि ही इथे कांदा कापत आहे. मलाही म्हणत होती तू पण कापायला मदत कर, पण मी हिला चिकन बनवण्यासाठी थोडी देखील मदत केली नाही. बिकॉज आय एम टोटली व्हेजिटेरियन. भांड्याला राख लावून दिली आहे जेणेकरून ते काळं पडणार नाही. आणि ही आता तिथे त्या भांड्यात तेल घालतीये. छानपैकी अद्रक, लसूण आणि मिरचीला ठेचून त्यांना बारीक करून त्यात घातलंय. त्यानंतर तिने इथे चिकनला हळद आणि मिठाने मॅरिनेट केलं होतं आणि कांद्याला छान फ्राय करत होती. कांदा परतवतोय आता. त्याच्यानंतर ना एवढं चिकन आम्ही टाकणार आहे. नेक्स्ट पार्ट बाद में. आणि तुम्ही कधी बघितलं नसेल, पण आज बघा, एवढीशी कोथिंबीर ती कशातून पाणी घेऊन धुतीये. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन फ्राय केलेल्या कांद्यामध्ये शिजायला ठेवले. बघू शकता मी बनवलं. त्यात तिने मला सांगितल्याप्रमाणे त्यात मिरची पावडर, चिकन मसाला, धने पावडर आणि हळद एवढं टाकून त्याला छानपैकी मिक्स केलेलं आहे. आणि हिच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे हिची ओव्हर ॲक्टिंग बघा गाईज. बाहेर छानपैकी पाऊस पडत होता, जो की दिसत नाहीये पण पडत होता. नीलम आहे आणि तिने तिची भांडी घासण्यासाठी बाहेर आणली होती, बट बाहेर पाऊस येत असल्यामुळे तिला ती घासताच आली नाही. भांडी आहे. भांडी पण भांडी पण पावसाच्या पाण्याने तिला गरज नाही धुवायची. घाण आहे ना तू बंदी. फक्त घासून ठेव, धुवून जाईल. एक एक भांड ठेवायचं घासून. आणि इथे ही पावसाचा 2 सेकंदासाठी आनंद घेत होती. आणि तुम्ही बघू शकता गाईज, ह्या हिच्या बहिणी आहेत म्हणून ती त्यांना त्यांचं हालचाल विचारतीये. हा डोंगर किती छान आणि हिरवगार दिसतोय. त्यानंतर मी नेहाने बनवलेल्या चिकनची बाबांकडून रिव्ह्यू घेत होते. अतिशय छान झालंय असं ते म्हणतात. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्हाला पाणी आणण्यासाठी हकलवलं होतं. आणि एक मी हंडा घेणार आहे. चला, दोन्ही हंडे तूच घे ना. चला. आणि इथे हपसावरती एवढं पाणी झालं होतं की पाणी भरायचं कसं असा प्रश्न पडला होता. बघू शकता गाईस तुम्ही. आणि मला हपसता येत नसल्यामुळे ही हपसत होती. मी हा हंडा उचलून दमले होते, त्यामुळे जरा विश्रांती घेण्यासाठी थांबले, कारण मला ही काम करण्याची सवय नाहीये ना गाईज. गावाकडचं लाईफ किती स्ट्रगलने भरलेलं असतं हे एका दिवसातच कळून गेलं. त्यानंतर संध्याकाळी चहा घेतला. 1 नंबर 2 नंबर. त्यानंतर ह्या डॉगिश भाईला त्याचं हालचाल विचारलं. काय बरं ना. ही झोपून देत नाही आणि मला झोप येत नसल्यामुळे मी या दोघींना देखील झोपून दिलं नाही. बरोबर केलं की चुकीचं केलं तुम्ही सांगा गाईस. झोपली. आणि आता किती वाजले गाईस? तुम्ही बघा टाइम.